कंदलगाव येथील उपसरपंच निवडणुकीत भाजप प्रणित कडते गटाचे अमित नरोटे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली। सरपंच शारदाताई कडते यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच निवडणूक पार पडली। यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुनील गायकवाड व सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून दयानंद पाटील व नागेश जोडमोटे यांनी काम पाहिले। यावेळी 13 ग्रामपंचायत सदस्यांपैकी सायप्पा कांबळे, नीलकंठ राऊतराव, जयश्री राऊतराव, सुषाबाई बनसोडे, सरस्वती राऊतराव, सोमनाथ जोकारे, चांद बाशा सय्यद आदी 8 सदस्य उपस्थित होते, तर विरोधी गटाचे 5 सदस्य गैरहजर होते। यावेळी सर्व सदस्यांनी अमित नरोटे यांच्या निवडीला पाठिंबा दिल्याने उपसरपंच निवड बिनविरोध पार पडली। यावेळी बाबासाहेब पाटील, बाबूराव कोले, प्रभू पाटील, धनेश कडते, जगदेव वनराव, शशिकांत बनसोडे, इरप्पा राऊतराव, तुकाराम राऊतराव, मळसिद्ध नरोटे, बिळेनी वनमाने, बिळेनी सिद्ध नरोटे, गेनसिद्ध नरोटे, शिवप्पा नरोटे, पुतळाजी गोडके आदी उपस्थित होते। उपसरपंच निवडीनंतर कडते गटाच्या समर्थकांनी फटाके वाजवून जल्लोष केला। दरम्यान या बातमीचे वार्तांकन केले आहे आमचे लोकप्रधानचे दक्षिण सोलापूरचे पत्रकार नारायण घंटे यांनी। नमस्कार, मी अमित जगप्पा नरोटे, नूतन बिनविरोध उपसरपंच कंदलगाव। आज 23/1/2025 रोजी कंदलगाव ग्रामपंचायत उपसरपंचाची निवडणूक प्रक्रिया पार पडली। त्याच्यामध्ये कडते गटाकडून बिनविरोध निवड करण्यात आली। बिनविरोध निवडीला तालुक्याचे आमदार साहेब सुभाषबाबू देशमुख, मनीषभाई देशमुख आणि आमचे सरपंच शारदाताई कडते यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य निवड झाली। मी DM पाटील, ग्रामपंचायत अधिकारी कंदलगाव। आज दिनांक 23 जानेवारी 2025 रोजी कंदलगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक या ठिकाणी भरवण्यात आली होती। आजच्या या सभेसाठी 14 पैकी 9 सदस्य उपस्थित झाल्याने आजच्या सभेचे कोरम पूर्ण झाल्याने उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज श्री अमित जगप्पा नरोटे यांचा आल्याने त्यांची या ठिकाणी कंदलगाव ग्रामपंचायतीचे बिनविरोध उपसरपंच म्हणून या ठिकाणी अध्यक्ष अधिकारी शारदा पंडित कडते, सरपंच तथा अध्यक्ष अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली निवड घोषित करण्यात आली। या सभेसाठी पंचायत समिती स्तरावरून गायकवाड सर व जोडमोटे सर हे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून या ठिकाणी सहाय्यक मदतनीस म्हणून उपस्थित राहिले व उपस्थित सर्वांचं या ठिकाणी आभार मानून उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल अमित नरोटे यांचा या ठिकाणी अभिनंदन व सत्कार करून सर्व उपस्थितांचे आभार मानून आजची सभा समाप्त करण्यात आली।